साधारण 1984-85चा काळ. स्थळ शिवाजी पार्क, मुंबई. क्रिकेट क्षेत्रात अनेक दिग्गज खेळाडू घडवणारे रमाकांत आचरेकर सर. त्यांच्या अनेक शिष्यांपैकी महत्त्वाची 3 नावं सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी आणि अनिल गुरव. आता पहिली 2 नावं आपल्या अत्यंत परिचयाची आहेत, पण हे अनिल गुरव कोण? अनिल गुरव म्हणजे आचरेकर सरांचा आवडता आणि अत्यंत प्रतिभावंत खेळाडू, ज्याला मुंबईचा व्हीव रिचर्ड्स म्हणले जायचे, जो आपल्या पुल आणि कट शॉट्सने मुंबई सर्किट गाजवत होता, ज्याच्या नावावर अनेक विक्रम जमा झाले होते, ज्याचा खेळ बघण्यासाठी पब्लिक मैदानावर गर्दी करायचे. सुनील गावस्कर यांच्यानंतर देशाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी सज्ज असलेला मुंबईचा एक तेजस्वी तारा, ज्याला बघून विनोद आणि सचिनसुद्धा क्रिकेटचे अनेक शॉट्स शिकायचे. सचिनने त्याच्या कारकिर्दीतील पहिले शतक अनिलच्या बॅटनेच केले होते. आचरेकर सर अनेकदा अनिल गुरव म्हणजे युवा फलंदाजांचे परिपूर्ण पाठ्यपुस्तक अशा शब्दात वर्णन करायचे. पण इथेच कहाणीला ट्विस्ट मिळाला. अनिल गुरवचा भाऊ मुंबईतील अंडरवर्ल्डच्या संपर्कात आला, शार्प शूटर झाला. आपल्या भावाच्या गुन्हेगारी कारवायांमुळे अनिलला सतत पोलिसांच्या चौकशीला आणि मारहाणीला सामोरे जावे लागले. तो शरीर आणि मनाने खचला आणि नंतर उदासीनता आणि मद्यपानाचा बळी ठरला. तीच गत विनोद कांबळीची सुद्धा झाली. मैदानाबाहेरील अनेक प्रकरणांमुळे तो सुद्धा मागे पडला. दोघांचीही गुणवत्ता सचिनप्रमाणे उजवीच, पण गुरव यांची त्यांच्या नियंत्रणाबाहेरील परिस्थिती आणि शिस्तीचा अभाव यामुळे आज हे दोघे सुद्धा काळाच्या ओघात कुठेतरी लुप्त झाले. दुसरीकडे सचिनने प्रशिक्षकांकडून क्रिकेटबरोबर शिस्तीचे धडे सुद्धा गांभीर्याने गिरवले. मिळालेल्या संधीचं सोनं केलं. भारतीय संघात पदार्पण करत क्रिकेट विश्वात आपली छाप सोडली आणि तो आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वोत्तम मानला जाणारा क्रिकेट खेळाडू ठरला. खेळातील समर्पण, वचनबद्धता आणि कठोर परिश्रम यांचा धडाच सचिननं घालून दिला. त्यामुळे सचिन आणि इतर दोघांमधला फरक एका शब्दामध्ये सांगायचा म्हणला तर तो आहे शिस्त आणि सातत्य. सचिन त्याच्या कारकिर्दीच्या उच्च शिखरावर असतानाही नेहमीच आपला खेळ सुधारण्याचा प्रयत्न करीत असे. त्याला अनेक वेळा टीका आणि अपयशाचा सामना सुद्धा करावा लागला, पण त्यावर त्याने आपल्या शिस्त आणि सातत्याच्या जोरावर नेहमीच मात केली. सचिन आणि अनिलकडे गुणवत्ता समानच होती. अनिलकडे किंचित जास्तच, पण अनिल शिस्त आणि सातत्यामध्ये बराच मागे पडला, तर सातत्यपूर्ण मेहनतच सचिनला महान यशाकडे घेऊन गेली. एकीकडे सचिन क्रिकेटचा देव बनला, तर दुसरीकडे अनिल गुरव हा एकेकाळचा चमकता सितारा, एका कारखान्यातला सामान्य कामगार. सचिनने आपल्या स्वप्नातील खेळ खेळला, तर अनिलचा खेळ हे एक स्वप्नच ठरले. एकीकडे सचिन भारतरत्न बनला, तर मुंबईचा हा व्हीव रिचर्ड्स सध्या व्यसनमुक्ती उपचारांतर्गत मुंबईच्या नालासोपारात एका चाळीत हलाखीचे जीवन जगत आहे.